पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली मधील भाग 1 पाठाचे नाव माझ्या या दारातून पान क्रमांक 1 यावर ही जी कविता आहे ती कविता अभ्यासणार आहोत. आता मी तुम्हाला ती कविता दाखवते आहे. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला कविता दिसते आहे जी तुमच्या भाग 1 मध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 1 वर आहे. तुम्ही देखील तुमची पुस्तकं घेऊन बसा आणि त्या पुस्तकामधली ही कविता काढा. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते. दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते. बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी देऊन जाते. बाबा येतानी आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. माझ्या येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते. बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी देऊन जाते. गोड गोड पापी घेऊन जाते, गोड गोड पापी घेऊन जाते. विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली कविता? तुम्ही देखील तुमच्या पालकांसोबत ही कविता म्हणा, जेणेकरून तुमची कविता पाठ होऊन जाईल. ही कविता कवयित्री अनुताई वाघ यांनी लिहिली आहे. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये एका साइडला तुम्हाला कवितेचं चित्र दिसतं आहे आणि एका साइडला कवितेची प्रश्न उत्तरे मी तुम्हाला लिहून दाखवलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या पालकांसोबत बसून कवितेतील प्रश्न उत्तरांचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये कविता जेव्हा तुमचे शिक्षक जेव्हा कविता शिकवतील तर तेव्हा तुम्हाला कवितेतील प्रश्न उत्तरे पटापट देता येतील आणि शिक्षकांची शाबासकीही मिळेल. आता बघा, आपण पहिला प्रश्न बघूया. कवितेचे नाव काय आहे? कवितेचे नाव माझ्या या दारातून आहे. प्रश्न दुसरा, कवितेत कोण कोण येतात? कवितेत मामा, मामी, काका, काकी, दादा, वहिनी, बाबा आणि आई येतात. बरोबर. तिसरा प्रश्न, मामा आणि मामी काय घेऊन येतात? मामा आणि मामी गोड गोड खाऊ घेऊन येतात. बरोबर. चौथा प्रश्न, काका आणि काकी काय देऊन जातात? काका आणि काकी छान छान बाहुली देऊन जातात. पाचवा प्रश्न, दादा आणि वहिनी काय देऊन जातात? दादा आणि वहिनी चणे फुटाणे देऊन जातात. अरे वा. प्रश्न सहावा, बाबा आणि आई काय घेऊन येतात? बाबा आणि आई गोड गोड पापी घेऊन येतात. अरे वा, तुमचे आई बाबा देतात का रे तुम्हाला गोड गोड पापी? सांगा बर का मला. प्रश्न सातवा, कवितेत मुलाला कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात?
मुलाला खाऊ, बाहुली, चणे फुटाणे आणि पापी मिळतात. अरे वा, तुम्हाला कविता समजली का बाळांनो? कविता समजली असेल तर तुम्ही देखील घरी कवितेचा छानपैकी सराव करा. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, पण या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आई वडिलांना प्रश्न विचारायला सांगायची आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आता पहिला प्रश्न, तुमच्या घरी कोण पाहुणे आले होते? आता आणखी एक सूचना पालकांसाठी, की मी जे प्रश्न विचारते आहे तर ती प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारा आणि मुलं तुम्हाला उत्तरे देतील. त्यावरून तुम्हाला कळेल मुलांना कविता कितपत समजली आहे आणि तुमच्या मुलांचा प्रश्न उत्तरांचा सराव देखील होईल. तसेच मुलांना अधिकाधिक पालकांनी बोलतं करण्याचा प्रयत्न करावा. पहिला प्रश्न, तुमच्या घरी कोण पाहुणे आले होते? दुसरा प्रश्न, पाहुणे कधी आले? तिसरा प्रश्न, पाहुण्यांचे नाव काय आहे? चौथा प्रश्न, पाहुणे तुमचे कोण लागतात? पाचवा प्रश्न, तुम्ही पाहुण्यांचे कसे स्वागत केले? सहावा प्रश्न, पाहुण्यांना काय खायला दिले? सातवा प्रश्न, पाहुण्यांसोबत तुम्ही काय खेळलात? आठवा प्रश्न, पाहुणे किती वेळ राहिले? नववा प्रश्न, पाहुणे जाताना तुम्ही काय म्हणालात? आणि शेवटचा म्हणजेच 10वा प्रश्न, तुम्हाला पाहुणे आल्यावर कसे वाटते? आता पाहुणे तर प्रत्येकाच्या घरी येतात, पण मग पाहुणे आल्यानंतर तुम्ही या प्रश्नांचा सराव मुलांकडनं करून घेऊ शकतात, जेणेकरून तुमच्या मुलांचा अधिकाधिक प्रश्न उत्तरांचा सराव होईल आणि ते बालकांशी संवाद साधू शकतील.